तर खूप सारी पुस्तकं वाचली असतील, पण पुस्तकांची जादू ही वेगळीच असते. आपण जर एखादं पुस्तक वाचलं, पण आपल्याला कळायला पाहिजे की त्या पुस्तकामधून आपण काय घेतलं. तसंच आतापर्यंत आम्ही अनेक पुस्तकं वाचली, पण सर्वात जास्त आम्हाला आवडलेलं पुस्तक म्हणजे राधेय. राधे हा पुस्तक वाचून तर बघा, त्यातून आपल्याला कळते की मैत्री कशी असावी. मैत्री असावी तर ती कर्ण आणि दुर्योधनासारखी. मित्रांनो, हा पुस्तक वाचतात असं वाटलं की आपली ही मैत्री अशीच असावी, ज्या मित्रांना स्वतःचा प्राण न बघता स्वतःच्या मित्राची किती काळजी घेतली, स्वतःच्या मित्रासाठी स्वतःचा प्राण अर्पण केलं, अशी असावी मैत्री. हे पुस्तक वाचतात आम्हाला हे कळालं. ह्या पुस्तकाची काही वेगळीच जादू होती आणि ती आम्हाला फारच आवडली. त्यानंतर द अल्केमिस्ट. मित्रांनो, त्यामध्ये असं वाक्य आहे, अगर आप किसी चीज को पूरी शिद्दत से चाहते तो पूरी कायनात आपकी कदम छू लेती है. याचा अर्थ असा की जर आपल्याला एखादं काही वस्तू असेल, जर ती आपल्याला पूर्ण मनापासून जर पाहिजे असेल, तर जो हा पूर्ण जग आहे तो आपल्या मदतीला धावून येतो आणि ती वस्तू आपल्याला मिळतेच. म्हणून आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला पूर्ण मनापासून जर पाहिजे असेल तर ती वस्तू आपल्याला मिळतेच. फक्त तेच नाही तर त्याबरोबर चिपर बाय दी डझन तोत्तोचान असतो. तोत्तोचान ही तर अगदी खोडकर मुलगी. तिला प्रत्येक वेळी वेगवेगळं व्हावंसं वाटतं. कधी कंडक्टर, कधी बँड वाजवायला, कधी कामवाली बाई, असं खूप वेगवेगळं. आणि नंतर ती ज्या शाळेमध्ये शिकत होती ती शाळेत तेवढीच भन्नाट. त्या मुलीला त्या शाळेने किती छानपणे सांभाळून घेतलं आणि कसं त्याचं जो ध्येय होतं तो एकच बनवलं, हे आम्हाला त्यामधून कळालं. मित्रांनो, त्याचबरोबर त्याच लेवलचं पुस्तक म्हणजे काही जमणार नाही तुला, म्हणजे तुई क्रिचू पारिस ना. हा पुस्तक जेव्हा आम्ही वाचला तेव्हा आम्हाला कळालं की हा पुस्तक सेम एकदम तोत्तोचान सारखाच. त्यातला जो राहुल होता त्यालाही असं वाटायचं की आपण वेगवेगळं व्हावं, पण जेव्हा तो त्याच्या एका छानशा शाळेमध्ये गेला तेव्हा त्याचं ध्येय तर अगदी वेगळंच झालं. जो राहुल गणिताला फार घाबरायचा तो अख्ख्या म्हणजे तिथे पहिला आला, हे आम्हाला कळालं. गणिताशी घाबरणारा राहुल गणिताचा मास्टरच झाला असं त्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याला एखादा विषय जर अवघड जात असेल आणि आपण जर त्याच्यावर तयारी केली तर तो विषय अगदी आपल्या हातावरची धूळ आहे की काय असं वाटायला लागतं. म्हणून आपण तो विषय समजून जर घेतला तर आपल्याला तो विषय अवगत होतो. म्हणून प्रत्येक गोष्ट मनापासून केलीच पाहिजे. मित्रांनो, फक्त हेच पुस्तक नाही तर आतापर्यंत आम्ही जितकेही पुस्तक वाचले ते अतिशय भन्नाट असे आहे. मित्रांनो, त्याचबरोबर उद्याच्या कल्पवृक्षांनो हा पुस्तक आम्ही वाचला. हा पुस्तक प्रवीण दवणे सरांचा आहे. ते जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भाषण करीत होते त्याविषयीचा हा पुस्तक वाचतात आमच्यामध्ये तर एक वेगळीच जिद्द निर्माण झाली. कारण की एवढा सुंदर हा पुस्तक, या पुस्तकामध्ये प्रवीण दवणे सरांचे जे काही वाक्य होते ते ऐकतात असा आनंद झाला की असं वाटलं आपणही प्रवीण दवणे सरांसारखे व्यक्त म्हणजे ते जे बोलतात तसे कधी होऊ. कारण की त्यांचे एवढे सुंदर विचार त्यामध्ये मांडलेले आहेत. म्हणून आपण प्रवीण दवणे सरांचे पुस्तकं वाचलेच पाहिजेत. त्याचबरोबर आमचे आवडते लेखक म्हणजेच डॉक्टर आह साळुंखे सर यांचेही आपण पुस्तक वाचलंच पाहिजे. कारण की त्यांचे जे विचार आहेत ते आपल्याला समृद्ध करणारे असे आहेत. त्याचबरोबर नदिष्ठ. मित्रांनो, नदिष्ठ जर हा पुस्तक वाचला तर असं वाटतं म्हणजे आमची जी माझी मैत्रीण आहे म्हणजे आमच्या शाळेचे मुख्यमंत्री ते त्या पुस्तकामधील एक वर्णन फारच छान करते. ते म्हणजे आईशी तुटलेली नाळ ही नदीशी जोडल्यागत वाटते असं माझी मैत्रीण बोलते. ते खरंच आहे. एखादे माणूस पाण्याशी एवढं घाबरतो की अगदी पाणी पिण्यासाठी घाबरतो. म्हणून आपण पाण्याशी घाबरलं नाही पाहिजे. पाणी आपल्याला जीवन देतो आणि आपण जेव्हा आपल्या आईच्या पोटात असतो तेव्हाही आपण पाणीतच असतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नदिष्ठ या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर असं आहे की ये सब तुम मेरे, ये बाकी सब ये जग चलो कायनात बांट लेते हैं. तुम मेरे, ये बाकी सब तुम्हारा. याचा अर्थ असा की तू माझा आणि हे जे काही जग आहे ते पूर्ण तुझा. म्हणजे ह्याच्यातून ते लेखक किती हुशार होते हे मला त्यातून कळालं. म्हणजे त्यांनी ज्याच्याकडे ती पूर्ण कायनात आहे त्याने तर त्यांना दिली, पण ते स्वतः त्याचे म्हणजे त्यांच्याकडे सर्वच काही आलं, ह्याचा अर्थ असं झाला. म्हणून आपण वेगवेगळे पुस्तकं वाचले पाहिजेत. पुस्तकात आपल्याला समृद्ध करतात. धन्यवाद.